जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। येत्या 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊ घातले आहे। यामध्ये रावेर लोकसभेतून खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, तर श्रीराम पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असून आपण जाणून घेऊया नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत। चिखली तालुका बोदवड येथील नागरिकांना मुक्ताई वार्ताने बोलतं केलं आहे, पहा ते काय म्हणाले। आपल्या गावामध्ये लोकप्रतिनिधी किती वेळ झाले 10 वर्षामध्ये आणि त्यांनी इथे काय विकास केला आपल्याला सांगू शकाल आम्हाला? आमच्या भागाच्या माननीय खासदार रक्षाताई खडसे गेली 10 वर्ष झाली या रक्षाताई खडसे या मतदारसंघाच्या खासदार आहेत, परंतु आजपर्यंत या मतदारसंघामध्ये रक्षाताईचा एकही रुपया निधी आलेला नाही। या भागामध्ये रक्षाताईंनी जर काही काम केलेलं असेल तर त्यांनी स्वतंत्र त्यांना मी मागेही सांगितलं होतं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या केलेल्या कामाचा निधी वाचवून दाखवा। आणि रक्षाताईला मतदान करायचं तर आपण कशासाठी मतदान करायचं आहे? मोदीला मतदान करायचं तर कशासाठी करायचं आहे? भारताचे संविधान बदलवायचं म्हणून आपल्याला रक्षाताईंना मतदान करायचं आहे का? मणिपूरमधल्या महिलांना विवस्त्र फिरवलं म्हणून रक्षाताईंना मतदान करायचं आहे का? कांद्याचे भाव कमी केले, निर्यात बंदी केली म्हणून रक्षाताईंना मतदान करायचं आहे का? खताचे भाव वाढवले, शेतकऱ्यांचे हाल केले म्हणून रक्षाताईंना मतदान करायचं आहे का? गावामध्ये एकही वेळ आल्या नाहीत म्हणून मतदान करायचं आहे का? गावाला एकही रुपया त्यांनी दिला नाही, कधी कुठल्या प्रकारचा निधी दिला नाही, कोणाची विचारपूस केली नाही, कोणाच्या मरणात धरणात आल्या नाहीत म्हणून त्यांना मतदान करायचं आहे का? रक्षाताईला मतदान करायचं तर कशासाठी करायचं? त्यांनी वर श्रीराम आणलेत, आम्हाला आमच्या मतदारसंघात श्रीराम आणायचे आहेत। त्यांना जय श्रीराम म्हणायचं आहे, आम्ही आमच्या श्रीरामालाच त्यांच्या चरणीत आम्ही आमचं मतदान टाकणार आहे। आम्हाला असं वाटते या भागाचा जर विकास करायचा असला तर निश्चित आपल्याला परिवर्तनाची आवश्यकता आहे। 10 वर्षातलं आपण परिवर्तन बघितलं, फक्त अदानी आणि अंबानीचंच परिवर्तन झालेलं आहे। सर्वसामान्य लोकांचे हाल झालेत, यामध्ये संपूर्ण गरीब समाज भरडला गेलेला आहे। मोदीने आजपर्यंत सर्व व्यापारी वर्गाचं भलं केलेलं आहे, शेतकऱ्यांचं पूर्ण कंबरडं मोडलेलं आहे। त्यामुळे यावेळेस आम्ही परिवर्तन घडवणार आहोत आणि श्रीराम पाटील यांची आम्ही तुतारी वाजवणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।